सध्या जर आपण पाहिलं तर पुण्यातील चर्चेतलं आलेलं प्रकरण ते म्हणजे लोहगड म्हणजेच केतन अग्रवाल हत्याकांड. या हत्याकांडामध्ये आपण जर पाहिलं तर सिया गोयल असेल किंवा चेतन चौधरी असेल हे दोन्ही आरोपी आहेत आणि या आरोपींची काल एकंदरीत MCR म्हणजे त्यांना देण्यात आलेलं आहे आणि 14 दिवसाची कोठडी त्यांना सन्माननीय न्यायालयाने काल दिलेली आहे. एकंदरीत हे जर प्रकरण पाहिलं तर आपण जी जेनझी वय आहे त्यांचं आणि त्यांचे जे सोशल माध्यमावरती जे व्हिडिओ देखील पाहिलेले आहेत आपण सिया आणि चेतनचे पण, तर एकंदरीत आता याच प्रकरणावरती नेमके आपल्यासोबत तरुणाई देखील आहे. नेमकं त्यांना काय वाटतं, त्यांच्या काय भावना आहेत, हे प्रकरण ते कसं हाताळत आहेत एकंदरीत तेच आपण यांच्याकडून जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम थोडक्यातमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. जर तुम्ही नेमकं हे प्रकरण तर ऐकलेच असेल, सिया असेल, चेतन असेल किंवा केतन असेल, तर काय वाटतं एकंदरीत त्या प्रकरणाबाबत तुम्हाला? सो त्यांच्यात कम्युनिकेशन हे नव्हतं. जर सियानी जर केतनला सांगितलं असतं, की माझं नाही म्हणजे मला तुझ्याशी लग्न नाही करायचंय आणि माझा बॉयफ्रेंड आहे बाहेर किंवा मला नाही आत्ता या सगळ्या गोष्टीमध्ये पडायचंय, तर कुठेतरी त्याचा जीव वाचला असता. सो बेसिकली काय कम्युनिकेशन हे महत्त्वाचं आहे. जर त्यांच्यात कम्युनिकेशन झालं असतं, तर आज त्याचा जीव वाचला असता. बरं. एकंदरीत आता आपण जर पाहिलं तर की 20, 25, 30 पर्यंत म्हणजे हे जे वय आहे ते आपलं थोडंसं आपण अल्लड म्हणतो किंवा आपण प्रेम कलियुग जे मुला-मुलींचं सहजासहजी रिलेशन आजकाल सगळ्यांचेच आहेत. तर या प्रकरणामध्ये जर तिचं जर रिलेशन होतं तर तुम्हाला असं वाटतं का की यामध्ये तिने कुठेतरी हा जो केतनचा जो आहे तो जीव घेतला, हे कुठेतरी ही चूक चूक बाब आहे असं वाटतं तुम्हाला? हो, चूकच आहे. कारण कुठल्याही सोल्युशन म्हणजे प्रॉब्लेमवरती सोल्युशन हे जीव घेणं नाहीये. तर तुम्ही ॲटलीस्ट काहीतरी त्याला सांगायला हवं, की असं-असं नाही. क्लिअर जे काय आहे ना, ते क्लिअर करायचं. त्याशिवाय प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही. जीव घेऊन कोणाचा प्रॉब्लेम आजपर्यंत सॉल्व्ह नाही झाला. उलटं तो वाढला. ती ती तिला जेल झाली किंवा तिचं जे काय आहे ते रेप्युटेशन खराब झालं तिचं आणि तिच्या फॅमिलीचं. बरं. आता आपण जर पाहिलं तर एकंदरीत तिने देखील स्पष्टीकरण दिलेलं आहे, की माझ्या फॅमिली प्रेशरमुळे मी आता या गोष्टीला नाही म्हणू शकत नाही आणि या तुम्हाला असं वाटतं का, की या प्रकरणामध्ये एकंदरीत फॅमिलीचा देखील प्रेशर आहे त्या मुलीवरती आणि मुलगाही तो चिल होता मात्र, पण एकुलता एक तो मुलगा होता आणि त्या वडिलांविषयी देखील त्या वडिलांनी देखील नाराजी व्यक्त केलेली आहे, की आता माझा मुलगा देखील गेलेला आहे. त्यांची आज एवढी मोठी संपत्ती आहे. साधारणतः आपण जर पाहिलं तर 17 ते 18 करोडचं त्यांनी पॅलेस देखील बुक केलेलं होतं. 2 विमानं देखील बुक केलेली होती एकंदरीत त्यांच्या पाहुण्यांसाठी. तर याबाबत काय सांगशील? अ, तसं बघायला गेलं तर आता जसं तुम्ही बोलले, की ते एकुलता एक मुलगा होता, ठीक आहे आणि तिच्या पॅरेंट्सचाही प्रेशर होता. तर तिने पॅरेंट्सकडे न जाता ह्याच्याकडे जायला हवं होतं, की ह्याला काय ते क्लिअर सांगायला हवं होतं आणि मग ह्यानी काहीतरी सोल्युशन काढलं असतं, की किंवा ह्यानी तिच्या घरच्यांना सांगितलं असतं, की मला नाही करायचं हिच्यासोबत लग्न अँड ऑल. मग प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला असता. तोही कुठे जिवंत असता आणि त्याचा पॅरेंट्स म्हणजे त्याचे पॅरेंट्सही बरं. नीट असते. आपण जर पाहिलं तर सध्या, की आता समाज माध्यमावरती सियाचे देखील काही व्हिडिओ देखील व्हायरल होताना आपण पाहायला मिळतात. जे अल्कोहोल ती घेऊन असेल किंवा पबमध्ये असेल, बारमध्ये असेल. काय वाटतं आई-वडिलांनी कसं सध्या या तरुणाईंकडे लक्ष दिलं पाहिजे? ऑनेस्टली हे प्रकरण खूपच गंभीर आहे आणि जे कोणी आरोपी आहेत त्यांना लवकरात लवकर त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे आणि शिक्षा झाली पाहिजे. बरं. जर आपण पाहिलं तर आता जे आपण किल्ल्याला आहे, जो केतन अग्रवाल होता, तो एकंदरीत त्याला किल्ल्याला करायची सैर मात्र त्याला खूप आवडत होती. मात्र त्याला अशा प्रकारे त्याचा काढा काढणे किंवा त्याचा खून करणे हे योग्य आहे का? काही असेल तरी कोणाचा तरी जीव घेणं हे खूप चुकीचं आहे आणि हे अत्यंत दुःखद आहे की असं काहीतरी घडतंय आपल्या समाजात. कारण तुलाही आपण बोलूया, की हे जे प्रकरण आहे, काय वाटतं या प्रकरणाबाबत तुझा काय पर्स्पेक्टिव्ह काय नजरिया आहे तुझा? मला असं वाटतं की यामध्ये कम्युनिकेशन इम्पॉर्टंट आहे. म्हणजे पॅरेंट्सनी सुद्धा आपल्या मुलांसोबत कम्युनिकेट केलं पाहिजे, की प्रेशराईज नाही केलं पाहिजे आणि जर सियाचे पॅरेंट्स तिच्यावर प्रेशर देतच होते, तर तिने कुठल्यातरी रिलेटिव्हला किंवा कुठल्या फ्रेंडला रीच आउट केलं पाहिजे होतं, की तिला नाही करायचं आहे केतनसोबत जे काही लग्न वगैरे असेल ते आणि तिला कोणाशी दुसऱ्यासोबत करायचं आहे. पॅरेंट्स नाही तर कुठल्या रिलेटिव्ह किंवा फ्रेंडला सांगू शकत होते किंवा मग डायरेक्ट केतन किंवा त्याच्या फॅमिली मेंबर्सला सांगू शकत होती ती, की अच्छा. तिला नाही करायचंय. बरं. आपण जर पाहिलं तर आपण आता 21व्या शतकामध्ये आहोत आणि या ठिकाणी अशा प्रकारे कारण याआधी देखील असे प्रकरण आपण पाहिलेले आहेत, की जे बॉयफ्रेंड असतील, लग्न झाल्याच्या नंतर देखील असे खून प्रकरण समोर आलेले आहेत. त्याबाबत तुला काय वाटतं? जे काय होतं ते खूप चुकीचं होतंय आणि हे सगळं जे काय होतं ते आजकालची जी जनरेशन आहे त्यावरती जास्त हे हो.
बरं, आपण एकंदरीत जर पाहिलं तर आता जेनझी म्हटलं तरी काय वावगं ठरणार नाही यामध्ये, कारण ती पण 20-21 वर्षाची होती. केतन देखील त्याच वर्षाचा होता. एकंदरीत त्याबाबत काय सांगशील? काय काय असेल सायकोलॉजी? तुला काय वाटतं त्याबाबत? सायकोलॉजी म्हणजे मे बी तिने खूप असं काहीतरी हे जे व्हायरल व्हिडिओज होतात वगैरे, तिने ते पाहून ती इन्फ्लुएन्स झाली असेल किंवा असं काही असेल. आणि तिच्यासोबत जो तिचा पार्टनर होता चेतन, त्या दोघांची काहीतरी असं प्लॅनिंग खूप आधीपासून होत असेल. त्यांनी एकंदरीत आता तू प्लॅनिंगचा विषय काढला तर ते देखील सांगतो की त्यांनी या ठिकाणी जवळपास महिनाभर देखील प्रॅक्टिस केलेली होती. म्हणजे हा एक ठरवून घेतलेला हा घातपात होता आणि त्याचा खून होता. एका वडिलांनी देखील एका मुलाला गमावलेला आहे, आईने देखील एका मुलाला गमावलेला आहे आणि त्याच्या बहिणी आहेत, अख्खा परिवार आहे. काय वाटतं एक पुणेकर म्हणून, एक महिला म्हणून काय वाटतं तुला? त्या आईच्या काय संवेदना असतील सध्या? ऑब्व्हियसली त्यांना खूपच असं दुःख, म्हणजे मी तर आता त्यांचं फील नाही करू शकत, कारण ते एक आईच फील करू शकते आपल्या मुलाचं जे काही आहे ते. पण हे जे काही म्हणजे फक्त मर्डर करणं चुकीचं नाही आहे, मर्डरची प्लॅनिंग किंवा हे आपल्या डोक्यात येणं सुद्धा खूप चुकीचं आहे. मग हे असं नाही झालं पाहिजे. आणि जर असं काही होत असेल तर त्या लोकांची मेंटॅलिटी काय आहे किंवा ते काय फ्रेंड सर्कलमध्ये राहतात, काय इन्फ्लुएन्स आहे त्यांच्यावर, त्यावरती आपण जरा हे केलं पाहिजे. बरं. म्हणजे बरं, अशा ठिकाणी आता ज्यावेळेस आता तू म्हणते, ज्यावेळेस आता जर एखाद्या मुलीचं एखाद्या मुलासोबत प्रेमसंबंध असेल, तर काय वाटतं एकंदरीत आपल्या फॅमिलीशी सांगितलं पाहिजे का? याबाबत काय वाटतं तुला? हो, म्हणजे आपल्या फॅमिलीमध्ये किंवा रिलेटिव्हजमध्ये एखादी व्यक्ती तरी अशी असेल ज्यांना आपण कॉन्फिडन्समध्ये आणून त्यांना आपण सांगू शकतो की असं असं काय आहे, तर ते मे बी आपल्याला मदत करू शकतात किंवा आपल्या पॅरेंट्सशी बोलू शकतात. तर हे असं बोलले बरं. पाहिजे. बरं, या गोष्टी आता तुझ्या सांगते जरा यदा कदाचित जर सिया असेल, सियाने जर या गोष्टी जर सांगितल्या असत्या तर आज हे काहीतरी वेगळं वळण असलं असं असं वाटतं तुला? हो, मे बी हे प्रकरण पॉज झालं असं, म्हणजे मे बी हे झालं नसतं जर केतनपर्यंत हे आलं असतं. मे बी त्यांची फॅमिली एकत्र बसून काही बोलले असते किंवा काहीतरी ह्याचा वेगळा सोल्युशन निघाला असता असं वाटतं. बरं, तुला काय वाटतं या प्रकरणाबाबत? तू काय सांगशील? हम्म. हे झालं ते खूपच चुकीचं होतं आणि ही सिया बोलू शकत होती, त्यांच्या घरच्यांशी सांगू शकत होती, त्यांना कॉन्फिडन्समध्ये घेऊ शकत होती आणि ती करू शकत होती. तिने ट्राय तरी करायला हवं होतं. असं मर्डर करून किंवा कोणाला मारून आपण सोल्युशन नाही काढू शकत. बरं. एकंदरीत काय वाटतं की जे आता हे सध्याचं आपण प्रकरण पाहिलं तर अवघं प्रकरण आता हे सध्या पुण्यातलं नाही, महाराष्ट्र नाही, तर अवघ्या देशभरामध्ये चर्चेला गेलेलं आहे. आणि याच प्रकरणामुळे आता मात्र कुठेतरी जी जेनझी ज्यांचं जे आता विचार करण्याची क्षमता असेल त्यांची, ती देखील आता थोडीशी खालावत चाललेली आहे. कारण याआधी देखील प्रकरण अशी समोर आलेली आहेत. तर तुला काय वाटतं की तरुणांना काय सांगितलं पाहिजे या प्रकरणातून? ह्यांनी म्हणजे हे बघून तरी आपण इन्फ्लुएन्स नाही झालं पाहिजे. कितीही काही झालं तरी बोलणं, कम्युनिकेट करणं, पॅरेंट्ससोबत असू दे, फ्रेंड्ससोबत असू दे, कोणासोबतही असू दे, खूप इम्पॉर्टंट आहे. आपण कम्युनिकेट केलं तर हे प्रॉब्लेम्स होणार नाही किंवा आपण कोणाला त्रास देणार नाही, म्हणजे बेसिकली कोणाला असं मारण्याची वृत्ती ठेवणार नाही. तर ते इम्पॉर्टंट आहे. आपण जर पाहिलं तर या विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया होत्या. आपण जर पाहिलं तर वेगवेगळ्या त्यांच्या प्रतिक्रिया होत्या आणि यामधून मात्र आपल्याला माहिती आहे की जर आपण व्यवस्थितरित्या जर कम्युनिकेट केलं तर हा प्रकार कुठेतरी घडला नसता. एक शेवटचा मी प्रश्न घेतो. तू काय सांगशील एकंदरीत की या सर्व प्रकरणावरती आता तू एक महिला म्हणून, एक आई म्हणून, म्हणजे तिच्या आई, तुम्ही महिला म्हणून काय प्रतिनिधित्व त्याचं करू शकता आणि अशा प्रकारे पुन्हा घटना घडू नये यासाठी तू काय सांगशील, काय सल्ला देशील? म्हणजे आता मी एक मुलगी किंवा पुढे जाऊन आई वगैरे जर, तर बेसिकली आपण आपल्या मुलांना शिकवणार की तुम्हाला जे जे काही प्रॉब्लेम असतील किंवा माझे फ्रेंड्स असतील किंवा कोणी रिलेटिव्ह असतील, तुम्हाला काय प्रॉब्लेम असेल तर येऊन बोला, कम्युनिकेट करा, सांगा फ्रीली. म्हणजे आपण पॅरेंट्सनी पण आपल्यासोबत तेवढं फ्री राहायला पाहिजे की नाही, तुम्ही येऊन बोला, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे, तुम्हाला नाही तर नाही, ठीक आहे, येऊन बोला, त्याच्यावर आपण सोल्युशन काढू. अगदीच. तर आपण पाहिलं तर सांगितलं की या विद्यार्थ्यांनी की ज्या काही गोष्टी आहेत, वेल कम्युनिकेशन जर असेल तर या गोष्टी कुठेतरी घडल्या नसत्या. कारण हे जे झेंझी वय आहे आणि या वयामध्येच कुठेतरी अल्लडपणा हा सियाच्या सध्या आता अंगलट आलेला आपल्याला पाहायला मिळतो. सध्या तर ती कारागृहात सध्या ती आहे आणि यापुढे देखील आता काय निकाल येणार हे देखील महत्त्वाचं आहे. मात्र यामधून एक गोष्ट मात्र नक्की आहे की तुम्ही तुमच्या आई वडील असतील, मित्र कंपनी असेल किंवा कुटुंबियातील कोणी सदस्य असेल, यांना मात्र विश्वासात घेऊन जो काही लग्नाबाबत तुमचा जो निर्णय आहे तो मात्र योग्यरित्या घेतला पाहिजे. कारण एखाद्या आपल्या स्वतःच्या चुकीमुळे आपण एखाद्याचा मृत्यू म्हणजे खून करणं हे देखील बाब चुकीची ठरल्या जाते आणि याचे परिणाम मात्र हे खूप वाईट होतात. हे या प्रकरणावरून मात्र सिद्ध होते. थोडक्यातसाठी अमित मुंडे, पुणे.